आप्पासाहेब धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा बातम्यांचा अर्धशतक मधून। मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये थोड्याच वेळात मनसेचा मुंबई महानगरातील गटाध्यक्षांचा पदाधिकारी मेळावा पार पडतोय। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार, मतदार याद्यांमधील घोळ याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना करण्याची शक्यता। निवडणूक आयोगासंदर्भातील कारवाईबाबत आज विरोधकांची पत्रकार परिषद। सर्वपक्षीय विरोधक पत्रकार परिषद घेऊन पुढची भूमिका स्पष्ट करणार। दुसरा पर्याय नसल्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आलेत। मंत्री भरत गोगावलेंचा राज आणि उद्धव ठाकरेंना टोला। कितीही एकत्र आले तरी आम्ही सामोरे जाऊ। गोगावलेंची राज उद्धव यांच्या संभाव्य युतीवर प्रतिक्रिया। आपल्याला महायुती म्हणूनच निवडणूक लढवायची आहे, मात्र कुणाला खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवून देऊ। शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांचा चिपळूणमधल्या बैठकीतून मित्र पक्षांच्या स्थानिक नेत्यांना इशारा। मोदींचं सरकार आल्यापासून निवडणूक आयोगाचं कार्यालय भाजपचं झालंय, तिथूनच भाजपचंही कामकाज चालतं। काँग्रेस नेते नाना पटोलेंच्या आरोप, निवडणूक आयोग भाजपचा बाहुला बनला असून त्यानं लोकशाहीची हत्या केल्याचाही पटोलेंचा गंभीर आरोप। धाराशिवच्या परांडा नगर परिषदेअंतर्गत एकाच घराच्या पत्त्यावर वेगवेगळ्या जाती धर्माच्या 37 मतदारांची नोंदणी, त्यापैकी 5 मतदार उत्तर प्रदेशातले आणि पत्ता शिंदेच्या शिवसेनेतील माजी नगरसेवकाचा असल्याचा आरोप, चौकशीची मागणी। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंचा भाजप प्रवेश निश्चित। कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मानेंकडून भाजपत जाण्याचा निर्णय। दिवाळीनंतर मुंबईमध्ये होणार पक्षप्रवेश। पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट। घायवळला पासपोर्ट देणारे अधिकारी आणि अहिल्यानगर पोलिसांची आज पुणे पोलिसांकडून चौकशी। 2021 मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये गुंड निलेश घायवळला 2022 मध्ये जामीन अर्ज मंजूर, मात्र अटी शर्तींचं पालन न केल्यामुळे जामीन अर्ज रद्द करण्यासाठी पुणे पोलिसांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका। नाशिक रेल्वे स्थानकाजवळ बिहारकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेस समोर येऊन तिघांचा मृत्यू। नाशिक रोड पोलिसांकडून घटनेचा अधिकचा तपास सुरू। घरगुती वादातून मधल्या भावानं धाकट्या भावाची शिलाई मशीन डोक्यात मारून केली हत्या। गोंदिया शहरामधल्या गणेश नगरातली घटना, आरोपी भावाला गोंदिया शहर पोलिसांकडून अटक। सोलापुरामध्ये दारूसाठी पैसे न दिल्यानं तरुणाची डोक्यात कुऱ्हाडीनं वार करून हत्या। मयताच्या पत्नीच्या तक्रारीवरून हत्येच्या गुन्ह्याची नोंद, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू। नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर रिक्षा चालकाकडून प्रवाशाला मारहाण, मद्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या रिक्षा चालकानं लाठीकाठीनं केली मारहाण। व्हिडिओ व्हायरल, रिक्षा चालकावर कारवाईची मागणी। जळगावच्या स्वातंत्र्य चौकामधल्या मोहिते कॉम्प्लेक्समधील इलेक्ट्रिक दुकानाला आग। ऐन दिवाळीमध्ये व्यापाराचं 10 लाखांचं नुकसान। चौधरी परिवाराला अश्रू अनावर, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता। 3 महिन्यांपासून बेपत्ता असलेला बिहार राज्यामधला एक तरुण वाशिम जिल्ह्यामधल्या मानोरा वनपरिक्षेत्रामध्ये जिवंत अवस्थेमध्ये सापडला। आपल्या मुलाचा मृत्यू झाला असेल असं त्याच्या कुटुंबियांचा झाला होता समज, मात्र आपल्या मुलाला जिवंत पाहिल्यानंतर आई वडिलांना अश्रू अनावर।